पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर लागलेत। महाराष्ट्र हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही श्रींची इच्छा आहे अशा आशयाचे बॅनर अलका चौकामध्ये लावण्यात आलेत। तर बाळासाहेब ठाकरे आणि राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले हे लक्षवेधी बॅनर पुण्यातील अलका चौकामध्ये लावण्यात आलेले आहेत। राज्याच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी श्रींची इच्छा आहे असा मजकूर लिहिलेले बॅनर हे पुण्यातील अलका चौकामध्ये लावण्यात आलेले आहेत। अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने लोक पुण्यात दर्शनासाठी येतात। अलका चौक त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या गर्दीचा असतो आणि त्यामध्येच हे बॅनर तिथे लावण्यात आलेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, काय सांगशील? प्रियंका, आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं असं चर्चा जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून होतीये। खरं तर मराठी भाषेच्या निमित्ताने या दोन्ही भावांनी एकत्रित स्टेज जे आहे ते शेअर केलं होतं। त्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या आणि गणेशोत्सवात स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासह शिवतीर्थवर येऊन उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या बाप्पांचं दर्शन जे आहे ते घेतलं होतं। पण आता पुण्यात या अनंत चतुर्दशी निमित्त कार्यकर्त्यांनी एक अनोखं पोस्टर जे आहे ते पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात जे आहे ते लावलेलं पाहायला मिळते। या पोस्टरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे देखील एकत्रित फोटो जे आहेत ते लक्षवेधी ठरत आहेत। आणि पुण्यात अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं जे ठाकरे बंधूचे एकत्रित बॅनर लागले त्यावरती मजकूर देखील असाच लिहिलाय, महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही श्रींची इच्छा अशा आशयाचं बॅनर या पुण्यातल्या मुख्य चौकात जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। ज्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो आहे आणि अनंत चतुर्दशी दिवशी कार्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा श्रींच्या चरणी व्यक्त केली जाते की दोन्ही भावांनी एकत्रित यावं। आणि आता या पुण्यातल्या बॅनरनं राज्यभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आणि या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधून घेतलेलं पाहायला मिळते। प्रियंका, अगदीच धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंचीच सत्ता येणार आणि पालिकेवर आमचाच भगवा फडकणार आणि आमचाच महापौर बीएमसी मध्ये बसणार असल्याचं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय। तसेच हे मी एकनाथ शिंदेंना सुद्धा सांगतो आणि भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना पण सांगतो असं देखील राऊतांनी ठणकावून सांगितलंय। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली। एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल। आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल। जा का उखडा ती उखडा आमची, हे मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतोय। आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय। मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा संयम हा वाखाणण्याजोगा आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी त्यांचं कौतुक केलंय। जरांगेंच्या आंदोलनावेळी मुंबईमध्ये चांगलाच राडा आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी कुठेही चिडचिड केली नाही आणि अत्यंत संयमाने त्यांनी हा विषय हाताळला असं देखील संजय राऊत म्हणालेत। दरम्यान यापूर्वी देखील राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं। फडणवीसांच्या तटस्थ आणि संयमी भूमिकेचं राऊतांनी पुन्हा एकदा कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर्चांना उधाण आलंय। जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल, कोणी बोलला असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत। पण मी वारंवार सांगतोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे। त्यांनी कुठे चिडचिड केली नाही, कुठे अदळापड केली नाही। अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी